नमस्कार. स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत उत्तप्पा. त्यासाठी मी या वाटीने 3 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत. हे तांदूळ मी साधेच घेतलेले आहेत. आणि आता त्याच वाटीने मी 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मेथी दाणे घालायचे आहेत. आणि आता त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी पोहे घ्यायचे आहेत. आता आपण तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आता आपला तांदूळ स्वच्छ धुवून झालेला आहे. आता ह्याच्यात भरपूर पाणी घालून आपल्याला हे 7 ते 8 तासासाठी भिजायला ठेवायचं आहे. डाळसुद्धा मी अशाच पद्धतीने स्वच्छ धुवून घेतलेले आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा आपण पाणी घालून हे सुद्धा 7 ते 8 तासासाठी आपण भिजत घालणार आहोत. आता जवळपास 7 तास झालेले आहेत आणि आपले डाळ तांदूळ चांगले भिजलेले आहेत. आता आपण जे पोहे घेतले होते ते आपण एका वाटीत घेऊन आपण ते व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत आणि थोडा वेळ भिजत ठेवायचे आहेत. आता मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला डाळ त्यातल्या पाण्यासहित एकदम बारीक वाटून घ्यायची आहे. या पाण्यामुळेच आपलं पीठ फर्मेंट व्हायला मदत होते. हे बघा, अशा प्रकारे हे एकदम बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आणि आता ते एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आता मी तांदूळ घेतलेले आहेत. त्यातलं पाणी मी सगळं काढून टाकलेलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे तांदूळ आणि थोडे पोहे घालून आपल्याला हे थोडं पाणी घालून रवाळ वाटून घ्यायचं आहे. आता बघा, हे आपण वाटून घेतलेलं आहे आणि अशाच प्रकारे उरलेले तांदूळ आणि पोहे आपल्याला वाटून घ्यायचे आहे. आता आपल्याला सगळे डाळ तांदूळ वाटून झालेले आहेत. आता हे आपण सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे 3 ते 4 मिनटं आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे आपले उत्तप्पे एकदम हलके होतील. आता आपल्याला हे पीठ 10 ते 12 तासासाठी एखाद्या उबदार ठिकाणी फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आता जवळपास 12 तास झालेले आहेत. आता आपण पीठ बघूया. आपलं पीठ व्यवस्थित असं फर्मेंट झालेलं आहे. आता यातलं थोडं पीठ मी एका भांड्यात काढून घेणार आहे. हे पीठ खूप जास्त घट्ट आहे, त्यामुळे मी याच्यामध्ये थोडं पाणी घालून घेणार आहे. हे बघा, एवढं आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. आत्ता उत्तप्पा बनवण्यासाठी मी काही साहित्य घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. आता मी गॅसवरती बिडाचा तवा तापायला ठेवलेला आहे. तवा चांगला तापला की त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि ते तव्यावरती व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे.
तर आपल्याला उत्तप्प्याचं पीठ या तव्यावरती पसरून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला खूप जास्त पातळ करायचं नाही, हलकेच आपल्याला पसरून घ्यायचं आहे. आता हा उत्तप्पा मिनिटभर भाजू द्यायचा आहे. त्याच्यावर अशी जाळी आली की त्याच्यावरती आपल्याला कांदा, टोमॅटो, मिरची आणि कोथिंबीर पसरून घ्यायची आहे. हे थोडं ओलसर असतानाच आपण याच्यावर कांदा, टोमॅटो घालायचा आहे, त्यामुळे ते व्यवस्थित चिकटलं जातं. आता आपला उत्तप्पा मिनिटभरासाठी झाकून ठेवायचा आहे. आता आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे. आता आपला उत्तप्पा तयार झालेला आहे. आता तो दुसऱ्या बाजूनेही भाजून घ्यायचा आहे. आता दुसऱ्या बाजूने आपल्याला उत्तप्प्याच्या बाजूने तेल सोडून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आता या बाजूने उत्तप्प्यावर झाकण मारून मिनिटभर याला भाजून घ्यायचं आहे. आता आपला उत्तप्पा तयार झालेला आहे. आता तो आपण काढून घेऊया. आता आपण पुन्हा तव्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा याच्यावरती आपल्याला उत्तप्पा घालायचा आहे. अशा प्रकारे हाही आपण उत्तप्पा करून घेणार आहोत. जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता याच्यावर सुद्धा आपण झाकण मारून हा उत्तप्पा मिनिटभरासाठी झाकून ठेवायचा आहे. आता आपण झाकण काढून घ्यायचं आहे आणि आता आपला उत्तप्पा एका बाजूने व्यवस्थित भाजलेला आहे. आपण आता दुसऱ्या बाजूने सुद्धा हा व्यवस्थित भाजून घेऊया. आता या बाजूने आपण तेल सोडून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि आता पुन्हा मिनिटभरासाठी आपण याला झाकून ठेवायचं आहे. आता हा पण उत्तप्पा झालेला आहे. आता तो आपण काढून घ्यायचा आहे. आता अशाच प्रकारे सगळे उत्तप्पे मी करून घेणार आहे. आता आपले सगळे उत्तप्पे झालेले आहेत. आता आपण उत्तप्पा नारळाच्या चटणीसोबत सर्व करूया.